शिक्षक हा फार महत्त्वाचा घटक असतो आयुष्यामध्ये. म्हणजे मी आज सुद्धा माझे शाळेतले शिक्षक विसरू शकत नाही, तसं मलाही वाटतं की तुम्ही सुद्धा विसरले नसाल. आणि सहज एक गंमत म्हणून सांगतो. अर्थात पहिली दुसरी तिसरी करत 10वी मध्ये पोहोचलो आणि मग दर महिन्याला एक परीक्षा असते. असते का अजून? असते ना? हा, 3 महिन्यांनी नाही, पण वेगळ्या विषयाची. तशी 10वी मध्ये गेल्या गेल्या आमची पहिली परीक्षा झाली होती गणिताची आणि 150 मार्काचा पेपर. तो काय बीजगणित, अल्जिब्रा बिल्जिब्रा वापरे, आता बघितलं तरी घाम फुटतो. आणि ती परीक्षा झाली आणि आमचे मास्तर होते, ते असे पेपरचा गठ्ठा घेऊन आले, टेबलवर ठेवला आणि विचारले, ठाकरे कोण आहे? पहिला प्रश्न. मला वाटलं अरे चुकून पहिला वगैरे आलो की काय मी. त्यांनी बघितलं इकडे. मी गेलो, मला वाटलं जाताना जरा असं गेलो, माझ्याकडे पेपर दिला आणि अशा नजरेने बघितलं, म्हटलं काहीतरी गडबड आहे. मग मी जरा बघितलं तर खाली 150 मध्ये रेग आणि वरती 11. म्हटलं झालं आता आपलं काही खरं नाही. आणि तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, पण पेपरमध्ये येणार बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा 10वीला नापास. आता त्याचं मला टेन्शन आलं आणि काय करायचं. मग क्लास जॉईन केला, सगळं केलं, पण काय सुधरतच नव्हतं. आणि तेव्हा मला एक सर सापडले, माझ्या आत्याने ओळख करून दिली होती, चितळे नावाचे. आणि तुम्हाला मी खरंच सांगतो, त्यांनी साधारणतः एक दिवाळीच्या सुमारास मला शिकवायला सुरुवात केली. आणि ह्याच्यात अतिशयोक्ती नाही आहे, जेव्हा मी अंतिम परीक्षा पास झालो 10वीची, तेव्हा खाली 150च होते, वरती 11च होते, पण त्या 11च्या आधी 1 लागला होता. म्हणजे हे मी कदापि विसरू शकत नाही. एवढं ते असं कोरलं गेलेलं की 11चे 111 मार्क हे जर का मला ते चितळे सर सापडले नसते तर माझं होऊ शकले नसते. हे महत्त्व तुमचं आहे. आणि जो विषय तुम्ही शिकवता तो विषय आधी तुम्हाला समजून घ्यावा लागतो. कारण मला सुद्धा असं वाटतं अनेकदा की मी वक्ता म्हणून जेव्हा कोणाशी बोलतो तेव्हा मला न समजलेला विषय मी तुम्हाला समजवू शकत नाही. एखादी गोष्ट मला जर का पटली असेल तरच मी ती दुसऱ्याला पटवू शकतो. तसाच एखादा विषय त्याची जर का तुम्हाला आवड नसेल किंवा जर का त्याच्यात तुम्हाला गती नसेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार. आणि हे केव्हा होऊ शकतं? जेव्हा ही कंत्राटी कामं बंद होतील तेव्हा. जेव्हा पूर्ण वेळ तुम्ही तुमची एखादी शैली, शिकवण्याची पण शैली असते, जशी चित्रकाराची एक शैली असते, वक्त्याची असते, गायकाची असते, तशी शिक्षकाची शैली असते. ही शैली फार महत्त्वाची आहे. आणि ही शैली त्याच वेळेला डेव्हलप होऊ शकते जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ तन मन धनाने सुद्धा, शेवटी तन आणि मन म्हटल्यानंतर घर चालवायला धने लागतंच. त्याच्यामुळे ती तरी परिस्थिती ह्या सरकारने, त्याची चिंता ही तुमच्यावरती येऊ न देणारं सरकार पाहिजे असेल तर मला असं वाटतं हातातली मशाल घेऊनच तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि तसे तुम्ही ते जातात आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल हा आत्मविश्वास व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.